Dear students, I am Professor Dr. Josna Shisagar, Department of Genetics and Plant Breeding, College of Agriculture, Baramati. Now we are discussing the absorption of water and ascent of sap. What is the absorption of water? This is the root portion and this is the water molecules, and major portion of a plant absorb the water with the help of these roots. ओके, म्हणजे झाडं हे सगळ्यात जास्त भाग ॲब्झॉर्ब करतात ते म्हणजे पाणी, आणि ते कशाद्वारे ॲब्झॉर्ब केलं जातं तर ते रूटद्वारे, मीन्स मुळांद्वारे. तर आपण पुढे पाहूयात की यामध्ये काय काय आपण बघणार आहोत. सोर्स ऑफ वॉटर इन द सॉइल, म्हणजे जमिनीतून पाणी आपल्याला कशा मार्फत मिळते हे आपण पाहूयात. फर्स्ट पॉइंट इज द ग्रॅव्हिटेशनल वॉटर. Water that moves through a soil under the influence of gravity and must be removed from the soil before that can attain the field capacity. This is the definition of gravitational water. Okay, this is the upper layer of the water, or this water is available in the upper portion. Okay, then second one is the capillary water. Water that remains in the soil after gravitational water is drained out, that is the subject to law of capillary movement, and that is in the form of film around the soil grains. कॅपिलरी वॉटर जे असतं ते ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे वरून पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर पाणी निघून जातं, ते जे पाणी असतं त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणतात. आणि कॅपिलरी वॉटर म्हणजे तुमच्या कॅपिलरीजमध्ये, म्हणजे जमिनीमध्ये जे स्मॉल पोर्शन्स असतात त्याच्यामध्ये जे पाणी साठवलं जातं त्याला तुम्ही कॅपिलरी वॉटर म्हणता. आणि ते जे पाणी असतं ते तुमच्या जमिनीतली कडे म्हणजे किंवा माती असते त्याच्या बाजूने जे एक फिल्म तयार झालेली असते, आणि ती फिल्म म्हणजेच तुमचं ते कॅपिलरी वॉटर. आणि आपण कॅपिलरी वॉटरच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगात आणतो, आणि ते पाणी हे आपल्या शेतासाठी आपण वापरलं जातं. देन थर्ड वन इज द हायग्रोस्कोपिक वॉटर. Water absorbed from the atmosphere and held very tightly by the soil particles so that it is unavailable to plants in amount sufficient for them to survive. हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणजे हवेतील जी आर्द्रता असते ती जी आणि ती आर्द्रता माती शोषून घेते आणि त्याच्यामध्ये ती साठवून ठेवली जाते. पण ते पाणी आपल्या झाडांसाठी उपयोगाचं नसतं, कारण ते पुष्कळ प्रमाणात आपल्याला अवेलेबल होत नाही. तर फक्त कॅपिलरी वॉटर असतं ते फक्त आपल्याला आणि आपल्या प्लांट्सला उपयोगाचं असतं. हे आपले जमिनीतील पाण्याचे सोर्स आपण पाहिले. पुढे पाहूयात. What is the absorption, or what is the absorption of water? Absorption of water take place in the terminal portion of the root, but maximum absorption of water in the root zone of the hairs. Okay, म्हणजे ॲब्झॉर्प्शन वॉटर म्हणजे पाण्याचं ॲब्झॉर्प्शन हे तुमचं खालच्या मुळांच्या टोकाशी केलं जातं, पण सगळ्यात जास्त पाणी ॲब्झॉर्प्शन करण्याचं काम तुमचं हे रूट हेअर्स करतात. ओके, व्हॉट इज द रूट हेअर्स? रूट्स ॲब्झॉर्ब द वॉटर मेनली फ्रॉम द अपायकल रूट झोन. अपायकल्स मीन्स तुमचं टोकाचा भाग, आणि ह्या टोकाच्या भागापासून
तुमचं जास्तीत जास्त पाणी ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न झाडं करत असतात. इट शोज 3 क्लिअर डेमिक्रेशन्स. द झोन ऑफ मेरिस्टेमॅटिक सेल्स. ओके, रूटचे परत 3 पार्ट पडलेले आहेत. तर पहिला जो पार्ट आहे त्याला तुमचं आपण काय म्हणतो, झोन ऑफ मेरिस्टेम. ओके, म्हणजे तुमचे हे मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात, म्हणजे नवीन जन्माला येणाऱ्या सेल्स असतात त्या तुमच्या ह्या मेरिस्टेमॅटिक सेल्समध्ये प्रेझेंट असतात. और झोन ऑफ द मेरिस्टेमॅटिक. द झोन ऑफ इलॉंगेशन, म्हणजे हा मेरिस्टेमॅटिकच्या वरचा पोर्शन जो आहे त्या पोर्शनला तुमचा इलॉंगेशन झोन असे म्हणतात. म्हणजे जो वाढण्याचा जो क्षेत्र असतं, वाढण्याचं रूट आणि मुळं वाढण्याचं क्षेत्र असतं त्या झोनला तुम्ही इलॉंगेशन झोन असे आपण म्हणतो. अँड द झोन ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑर द डिफरन्शिएशन, त्याच्या वरचा जो पोर्शन आहे त्याला आपण रिजन ऑफ मॅच्युरेशन ऑर द झोन ऑफ द ॲब्झॉर्प्शन, म्हणजे ह्या पोर्शनमध्ये तुमच्या ह्या पोर्शनमध्ये रूट हेअर्स प्रेझेंट असतात आणि म्हणून त्याला आपण झोन ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता आपण पुढचा पॉईंट बघूयात. व्हॉट मीन बाय रूट हेअर्स. इट इज द स्पेशल मॉडिफाईड सेल ऑफ अ एपिडर्मिस. म्हणजे हे तुमचे रूट हेअर्स आहेत ते तुमच्या मॉडिफाईड एपिडर्मिस सेल्सपासून बनलेले असतात. व्हॉट मीन बाय एपिडर्मिस. इट इज द बाउंडिंग लेअर ऑफ स्टेलन अँड इन एंडोडर्मल सेल्स a particular type of thickening in the cell wall. Capillary strip. Okay, this is a middle portion is called as the endodermis. Okay, and xylem. Next one is the xylem. It consists of tracheids, vessels and xylem parenchymas. आता हे येलो कलरचं मधला पोर्शन जो दिसतोय त्याला तुम्ही झायलम म्हणता. आणि त्या झायलम काय करतं, तर झायलममध्ये काय काय प्रेझेंट असतं, तर ट्रकिड्स, वेसल्स अँड झायलम पॅरेन्कायमा. ओके, दिस इज द स्ट्रक्चर, ॲब्झॉर्प्शन स्ट्रक्चर ऑफ द प्लांट और द पोर्शन ऑफ ॲब्झॉर्बिंग वॉटर इन द प्लांट्स. देन what is the mechanism of water absorption? Reyners in the year 1912 give the mechanism of water absorptions. Okay, Reyners give two absorptions techniques. One is the mechanisms, one is the active absorption and second one is the passive absorption. Okay, then one by one we are discussing the different types of mechanisms. One is the active absorption and second one is the passive absorption. Active absorption म्हणजे काय आणि ह्याच्यामध्ये काय होतं हे आता आपण पाहूया. रूट अँड रूट हेअर्स प्ले ॲन ॲक्टिव्ह रोल फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. म्हणजे ह्या ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनमध्ये रूट्स आणि रूट हेअर्स हे ॲक्टिवली तुमचं पाणी ओढण्याचं काम तुमचे रूट्स अँड रूट हेअर्स केले जातात. ओके, त्याच्यानंतर इट ऑकर्स बाय द ऑस्मॉटिक अँड नॉन ऑस्मॉटिक प्रोसेस. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑस्मॉटिक अँड नॉन ऑस्मॉटिक प्रोसेस होते. म्हणजे पाणी ओढण्याचं काम हे तुमचं ऑस्मॉटिक अँड नॉन ऑस्मॉटिक प्रोसेसने केलं जातं. Then the rate of absorption depends upon the diffusion pressure deficit in a osmotic concentration between the cell sap and soil solution. नंतर हे झालं आपलं ॲब्झॉर्प्शन ऑफ ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. ह्याच्यामध्ये काय असतं, हे रूट हेअर्स आहेत आणि हा रूटचा पोर्शन आहे. ओके, त्याच्यामध्ये तुमचं ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनमध्ये तुमचे रूट्स हेअर हे पाणी ओढण्याचं काम करतात. ओके, ते ओढण्याचं काम हे कशावरती डिपेंड आहे, ऑस्मॉटिक प्रेशर अँड नॉन ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, म्हणजे तुमच्या सेल्समध्ये ऑस्मॉटिक प्रेशर क्रिएट झाला तर तुमचं वॉटर म्हणजे पाणी ओढण्याचं काम तुमचे रूट्स करतात.
ओके. देन परत काय आहे, दुसरा फॅक्टर्स काय आपले डिपेंड्स असतात, तर डिफ्युजन प्रेशर डिपिशिएट. ते DPD इन ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन, तुमचं रेट तो तुमचा कशावर डिपेंडेंट असतो, तुमचा ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर म्हणजे पाणी ओढण्याचं काम हे तुमचा डिफ्युजन प्रेशर डिपिशिएट इन ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती तुमचं पाणी ओढण्याचं काम डिपेंड असतं. मग ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनमध्ये कुठल्या कुठल्या थिअरीज येतात आणि कोणी हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही दिलेलं जे कन्सेप्ट आहे तो बरोबर आहे. तर पहिली थिअरी आहे ऑस्मॉटिक थिअरी. इट्स गिवन बाय ॲटकिन अँड प्रिस्टली, ओके, in the year 1916 and 1922. And second theory is the non-osmotic theory. It's given by Thyman and Karmer in the year 1951 and 1959. Okay. Then next one is the passive absorption. Passive absorption means what? This concept was given by a Kuhner in the year 1912. Passive absorption occurs due to the activity of upper part of the plants such as the shoot and leaves. Okay, this called as the passive absorption. Then we are see the pathway of water across the root. आता आपण एवढंच पाहूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट बघूया. थँक्यू सो मच.